नमस्कार, मी भीमराव कळवे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, आशिकी फेम राहुल रॉय. 1990च्या दशकामध्ये हा चित्रपट आला होता आशिकी, आणि त्या चित्रपटाने फार मोठा असा क्रेज केला होता. त्या चित्रपटाचा हिरो राहुल रॉय तो आज रस्त्यांवरती फिरतोय. म्हणजे एवढे वाईट दिवस त्याच्या आयुष्यामध्ये आलेत की लोकांनी त्याला बरंच ट्रोल केलं. ट्रोल नंतर त्याने उत्तर दिलं की मला ट्रोल करण्यापेक्षा मला काम द्या, काम मिळेल असं मला काहीतरी करा. अशा पद्धतीनं त्यांनी लोकांना सुनावलं. आणि तर राहुल रॉय हा का सध्या एवढा अडचणीत आलेला आहे, म्हणजे अडचणीत येण्याचं त्याचं काय कारण आहे? आता त्याची बायको राजलक्ष्मी खानविलकर कुटुंबातली, म्हणजे हे सगळं असताना आपण पाठीमागं पाहिलं असेल की तो रस्त्यावरून बॅग घेऊन चाललेला होता. त्याच्यासोबत जिनं काम केलं होतं. ती हिरोईन सध्या कुठं आहे? तर नेमकं काय चाललंय ह्या सगळ्या लोकांचं? कशामुळे एवढा अडचणीत आला? 1990च्या दशकामध्ये प्रसिद्ध अभिनेता असलेला, सुपर स्टार अभिनेता असलेला तो आज एकदम एवढा कसा काय अडचणीत आला? तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. 1990च्या दशकामध्ये म्हणजे 23 जुलै 1990 रोजी रिलीज झालेला अंदाजे 30 लाख ते 1 कोटी बजेट असलेला इंडियन नेट कलेक्शन त्याचं 3.25 कोटी 1990 साली झालं त्या चित्रपटाचं. म्हणजे 1 कोटीपर्यंत बजेट असलेल्या चित्रपटानं 3.5 कोटी रुपये 90 साली कमवले होते, ज्यावेळेस 10 रुपये तिकीट होतं थिएटरला. आम्ही लहान असताना मी 95 साली पहिला पिक्चर पाहिला, म्हणजे 92-93ला पाहिला. त्यावेळेस 9-10 रुपये तिकीट होतं चित्रपट बघायला 8 रुपये. त्या काळात त्या चित्रपटानं 3.5 कोटी रुपये गल्ला केलेला होता. आणि नुसता थिएटर बिझनेस, इतर बिझनेस वेगवेगळा, म्हणजे तो 10-12 कोटी रुपये त्या काळात त्या चित्रपटानं कमवलं होतं. आता इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, हे अशा वेगवेगळ्या आयडिया आल्या त्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमवले जात होते. त्यावेळेस फक्त चित्रपट थिएटर याच्यावरतीच मोठा बिझनेस होता. आणि त्या काळामध्ये या चित्रपटानं जवळपास 9-10 कोटींची कमाई केली. हा चित्रपट जवळपास 52 आठवडे चित्रपटगृहामध्ये राहिला होता. म्हणजे 52 आठवडे. या चित्रपटाची गाणी, या चित्रपटाच्या गाण्यांनी इतिहास रचला होता. असा हा राहुल रॉयचा चित्रपट त्या काळी गाजला होता 1990 साली. परंतु तो सध्या कसा काय एवढा अडचणीत आला? काय त्याचं कारण झालं? असं काय झालं की एवढा मोठा अभिनेता, ज्याच्या मागं तरुण मुलींची गर्दी असायची, त्याची सही घेण्यासाठी मुलांची गर्दी असायची, तो बाहेर निघाला की हजारो लोक, हजारो चाहते त्याला पाहण्यासाठी गर्दी करायची. तो ज्या रस्त्यानं जाणार आहे त्या रस्त्यावरती लोकांची गर्दी असायची, त्याला बघण्यासाठी तुफान गर्दी असायची. आज त्याच राहुल रॉयची अवस्था बघा कशी केविलवाणी झाली. तो रस्त्यावरती बॅग घेऊन एकटा चालत चाललेला, म्हणजे ज्याच्या मागं पुढं बॉडीगार्ड असायचे, गाड्यांचा ताफिला असायचा, अशा माणसाची नियतीने काय अवस्था करून ठेवली बघा. आपण क्रिकेटर विनोद कांबळेचं सुद्धा उदाहरण पाहतो. एक काळी विनोद कांबळे हा, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे एका टायमाला क्रिकेटमध्ये आले. आणि विनोद कांबळेचा सुद्धा क्रेज आपण सगळ्यांनी बघितला असेल की त्याचं क्रिकेट खेळणं, एका दिवशी किती किती रना काढणं. आज त्याच्यावरती उपासमारीची वेळ आली. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की म्हणजे नियत कशी आहे. तुम्ही जर आलेलं व्यवस्थित सांभाळलं, व्यवस्थित ठेवलं तरच टिकतंय. अन्यथा माज महिना आला, माज केला की कशा पद्धतीनं जाते हे सुद्धा आपण बघितलेलं असेल. आता तो राहुल रॉय बॅग घेऊन रस्त्यांवरती फिरताना आपल्याला दिसला. आपण त्याचा तो व्हिडिओ पाहिला.
आता सध्या राहुल रॉय अडचणीत येण्याचं कारण सुद्धा काय आहे बघा, ते सुद्धा आपण बघूया. राहुल रॉय 2020 सालापासून तो आर्थिक अडचणीमध्ये आलेला आहे. म्हणजे तो आज 2026 मध्ये एकदम अडचणीत आलेला नाही, तर तो 2020 पासूनच त्याच्या अडचणी सुरू झालेल्या आहेत. आता राहुल रॉय याचं कुटुंब सुद्धा आपण बघितलं पाहिजे की दीपक रॉय हे त्याचे वडील आहेत आणि इंदिरा रॉय ही त्याची आई आहे. छोटा भाऊ त्याचा रोहित आहे. बायको त्याची राजलक्ष्मी खानविलकर आहे. त्याची बहीण प्रियंका आहे, तर बहिणीचा नवरा हा समीर सेनी आहे. म्हणजे हे सगळं कुटुंब उच्चभ्रू वस्तीत राहणारं कुटुंब आहे आणि एज्युकेटेड फॅमिलीतनं राहुल रॉय येतो आणि त्याचं कुटुंब सुद्धा सगळं चांगलं आहे. परंतु सध्या तो 2020 पासून खूप अडचणीमध्ये आलेला आहे. आता त्याचं कारण सुद्धा तसंच आहे की कशामुळे तो अडचणीत आला बघा. नोव्हेंबर 2020 मध्ये तो कारगिलमध्ये LAC लाईव्ह बोलली त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याला ब्रेन स्ट्रोक आला. म्हणजे LAC हा चित्रपट पाठीमागच्या काळामध्ये आपण पाहिला असेल, तो आला होता आणि त्या शूटिंग दरम्यान त्याला ब्रेन स्ट्रोक झाला. त्यामुळं त्याच्या हालचालींवरती परिणाम झाला. त्याला डायलॉग उच्चारता येईना, त्याच्यामुळं त्याचं सगळं काम गेलं. त्याच्यावरती ICU मध्ये उपचार सुरू होते. उपचार घेतल्यानंतर त्यांनी थेरपी घेतली. नंतर त्याचं स्पीच कमी झालं, बोलण्याचं ह्याचं त्याचं सगळं. आणि तेव्हापासून तो अडचणीत येत गेला. आर्थिक आणि कायदेशीर अडचणी, म्हणजे त्यानं ज्या चित्रपटांना साईन केलेलं होतं त्या काळामध्ये काही चित्रपटांमध्ये काम न केल्यामुळं त्याच्यावरती केसेस झालेल्या होत्या. तसंच इतर केसेस होत्या आणि त्या केसेसमुळं पुन्हा तो अडचणीत आला. त्याचं काम मिळणं बंद झालं. त्याला जो स्ट्रोक होता तो आधीपासूनच होता, परंतु त्या LIC चित्रपटापासून तेव्हा त्याला जास्त वाढला तो आजार त्याचा आणि काम मिळणं बंद झालं की बरोबर जे असलेले लोक असतात, म्हणजे बॉडीगार्ड आहे, PA आहे, मॅनेजर आहे, ही जी सगळी टीम असते, ह्या सगळ्या लोकांना महिन्याला पैसे द्यावे लागतात. गाडी आहे, पेट्रोल आहे, त्याच्यात डिझेल आहे, जेवण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींना पैसे द्यावे लागतात आणि काम बंद झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होत गेल्या. गाडी गेली, बॉडीगार्ड गेले, मॅनेजर गेला, सगळं हळूहळू गेलं आणि आता तो अडचणीत आलेला आहे. आता दवाखान्याला त्याला आता उपचाराला सुद्धा पैसा नाही, अशी परिस्थिती त्याची निर्माण झालेली आहे. एकेकाळचा बॉलिवूड सुपरस्टार राहुल रॉय आज आर्थिक परिस्थितीचा सामना करतोय. आता त्याला मदतीला सुद्धा काही लोक पुढे आलेले आहेत. मदतीला म्हणजे जसं सोनू सूद, आपण पाहिलं की सोनू सूद हा कायमस्वरूपी प्रत्येक कलाकारांच्या मदतीला येत असतो. सोनू सूदनं मध्ये बिहारचा जो कॉमेडी कलाकार आहे आपण पाहिलं, यशपाल यादव, हा जेव्हा जेलमध्ये गेला त्यावेळेस सुद्धा त्याचा तो चेक बाउन्सच्या केसमध्ये गेला, ते सुद्धा पैसे भरण्यासाठी सोनू सूदनं मदत केली राजपाल यादवला. तसंच अनुपम खेर यांनी सुद्धा आता सध्या राहुल रॉयला मदत केलेली आहे. सोनू सूदनं केलेली आहे. फराह खाननं सुद्धा मदत केलेली आहे. म्हणजे आता हे सगळे कलाकार मिळून या राहुल रॉयला सध्या मदत करताना आपल्याला दिसत आहेत. आता राहुल रॉयनं सध्याचा बघा जमाना, यूट्यूब, सोशल मीडियावरती, इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावरती सध्या जोरदार अशा रील व्हायरल होत असतात. आता राहुल रॉय अडचणीत म्हटल्यावरती राहुल रॉयनं आता मोठा पडदा सोडून छोट्या पडद्यावरती सुद्धा म्हणजे यूट्यूब, इंस्टाग्राम ह्याला सुद्धा रील करायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्यामध्ये त्या रीलच्या माध्यमातून सुद्धा तो आता प्रसिद्ध व्हायला लागलेला आहे. तसंच त्याला हे जे कलाकार आहेत या कलाकारांनी त्याला इतर चित्रपटांमध्ये सुद्धा काम मिळवून देण्यासाठी सध्या मदत केली आहे.
राहुल रॉयला सध्या इतर ठिकाणी सुद्धा काम मिळालेलं आहे, इतर चित्रपटांमध्ये. त्याच्यामुळं पुन्हा त्याचे चांगले दिवस येतील. त्याच्यावरती ज्या लोकांनी टीका टिप्पणी केली त्या लोकांना सुद्धा त्यांनी सुनावलं की माझ्यावरती माझी खिल्ली उडवण्यापेक्षा मला मदत करायला हवी होती आपण सगळ्यांनी. परंतु एखादा माणूस अडचणीत आला की त्याची खिल्ली उडवली जाते, हे मात्र साफ चुकीचं आहे असं त्यांनी सांगितलं. सध्या तो त्या ब्रेन स्ट्रोकमधून रिकवर हळूहळू होत आहे आणि पुन्हा त्याला काम मिळत आहे. बघा, 1990च्या दशकामध्ये आशिकी चित्रपटापासून जो फेमस झाला तो राहुल रॉय आज 2026मध्ये कशा पद्धतीनं अडचणीत आला. म्हणजे 1990 ते 26 हे 36 वर्षाचं अंतर आहे आणि 36 वर्षामध्ये बघा आज तो अडचणीत आपल्याला दिसतोय. आता त्याच्यासोबत काम करणारी सुद्धा जी कलाकार होती त्या काळामध्ये ती सुद्धा आता पुढं आलेली आहे आणि तिनं सुद्धा मदत म्हणजे आता तिचे सुद्धा यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती छोटे मोठे व्हिडिओ येत असतात. तसंच आता राहुल रॉय सुद्धा इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, या सगळ्या गोष्टींवरती आता त्यानं लक्ष वेधलेलं आहे आणि तिथं त्यानं आता आपला जम बसवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे बघा, अडचणीत माणूस आला की अडचणीतल्या माणसाचं हसं कसं होतं आणि या देशातली लोक एखादा मोठा असेल आणि तो अडचणीत आला असेल तर त्याला कसं हिनवलं जातं. बघा, विनोद कांबळीचं आपण उदाहरण पाहिलं असेल. एवढा मोठा कलाकार तो स्वतः भाजी आणायला जातोय आणि अडचणीत आला म्हटल्यावरती लोकांनी त्याला इंस्टाग्रामवरती त्याच्या आयडीवरती सल्ले देण्याचा पाऊस पडला. त्यावेळेस कपिल देव यांनी मदत केलेली होती विनोद कांबळीला. तसंच आता राहुल रॉयला सुद्धा मदत करण्यासाठी अनेक जण पुढे आलेले आहेत. जो त्याचा सुरुवातीचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हापासूनच म्हणजे राहुल रॉय अडचणीत आहे असं लोकांना कळलं तेव्हा. नाहीतर लोकांना या अगोदर फक्त राहुल रॉय हा कलाकार आहे आणि तो आशिकी फेम जुना हे इथपर्यंत लोकांना माहिती होतं. जेव्हा तो रस्त्यावरती बॅग घेऊन हिंडायला लागला तेव्हा लोकांना कळलं की बाबा आता हे अडचणीत आलेली आहेत. म्हणजे त्याची जी गाणी होती त्या काळामध्ये साऊंड ट्रॅप तो 2 कोटीपेक्षा जास्त त्या गाण्यांनी पैसे कमवले होते. म्हणजे जो तो काळ असतो आणि त्या काळामध्ये हे सगळं चालत असतं बघा मित्रांनो. तर सध्या राहुल रॉय अडचणीत आहे असंच एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसतंय. केसेस असतील, आर्थिक अडचण असते, टंचाई असते, काम गेलं की सगळं जात असते. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कराळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.